नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम। मित्रों, आज तिसरा एपिसोड गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, गुन्हेगारीत अडकलेल्या लोकांनी आणि दारूबाज दोस्तांनी या विषयावर आपण 2 व्हिडिओ पाहिले। आता तिसरा व्हिडिओ आहे हा नवीन गाणं घेऊन आलो आहे। तो विषय आहे दारूबाज, ज्यांना दारूचं व्यसन लागलं आहे। तर दारूबद्दल माहिती, दारू पिल्यामुळं कोणते फायदे होतात आणि कोणतं नुकसान होतात, किती नुकसान होतं आणि किती फायदा होतो याची आपली सविस्तर माहिती घेऊया। माहिती देण्याचं कारण हे आहे की दारूमुळं होणारं नुकसान याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे। आणि ज्यांना व्यसन लागलेलं आहे ते व्यसन कसे सुटू शकेल याचीही माहिती आपण या गीताद्वारे आपण घेणार आहोत। दारूची सवय जी लागते ती कशामुळे लागते? जे न पिणारे आहेत त्यांनी समजून घ्यावं, का तर जीवनामध्ये कधी ना कधीतरी येते दारू, ज्याच्यामुळं स्टेप कुठंपर्यंत जाती, त्या पहिली दारू पिण्याची मजल कुठंपर्यंत संपू शकते याची माहिती मी देणार आहे तुम्हाला। तर मी आझाद उस्मान, दुराचाराकडून सदाचाराकडे, जीवनात 60 वर्षाच्या जीवनामध्ये जो काही अनुभव आला त्याला मी शेअर करत आहे। उद्देश फक्त परमेश्वराचा धाव घ्यावी, त्याला बोलवावं सुखात दुखात, हा उद्देश आहे। तर या गीताद्वारे मी परमेश्वराला कसं मागायचं हे सांगतोय। ज्यांना व्यसन लागलेलं आहे, जे दारूमध्ये मजल गाठली आहे, लास्ट स्टेपला आले, त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खास आहे। आता दारूची सुरुवात कसे होते हे तरुण मुलांनी, जे पित नाहीत, जे पिलेले आहेत त्यांनी सुद्धा ऐकावं। ज्यांनी सुरुवात केली आणि ज्यांनी सुरुवात केली नाही, तर या अनुभवाचा नक्की तुमच्या जीवनात फायदा होईल। का तर कोणताही अनुभव विनाकारण, फुकटात, विना त्रास, विना दुःख मिळत नसतो। ते दुःख सोसलंय, ते कष्ट भोगलेत, आणि जे कष्ट भोगलेत ते तुमच्या आयुष्यात येऊ नये ही माझी सदिच्छा। तर ध्यान आकाशाच्या पलीकडे पाठवायचं आहे आपल्याला, ज्याची जाण अंतर्मनात होती। तो जमीन आकाशाचा निर्माता, ज्याने जमीन आकाशामधील सर्व निर्मिती करून मनुष्य प्राण्याला श्रेष्ठ बनवलं, आणि त्याच्याकडून काय इच्छलं?
चांगलं कर चांगलं होईल, वाईट कर वाईट होईल. सेटिंग करून ठेवली. जो ज्या मार्गी जाईल त्याला त्याचं फळ मिळणार, त्याचा मोबदला त्याला मिळणार. पाप असो वा पुण्य असो. तर मित्रांनो, या गीतामध्ये पूर पेटावं अशी झलक आहे. तर हे गाणं ऐकताना आकाशाच्या पलीकडे ध्यान ठेवा आणि परमेश्वराला मागा की ही दारू माझ्या आयुष्यातून जाऊ कायमची. आहे की नाही? तर काय दारू पिल्यानंतर होणारे फायदे आणि त्याचे दुष्परिणाम याची जाण घेऊया. आणि सुरुवात कशी होती ते सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम कोणीतरी येईल तुमच्याकडे, ज्यांना दारूची माहिती नाही, ज्यांच्याकडे पैसा भरपूर असतो, तरुण मुलं आहेत. मग अशा तरुण मुलाला अट्टल दारुडे काय करतात, त्या मुलाला एकदा पाजतात, दारू पाजतात त्याला. मग त्या दारूची मजा आल्यानंतर जो न पिणारा आहे त्याला पहिल्यांदा ज्या वेळेला पाजली त्याला मजा येऊ लागते. नंतर मग तो हळूहळू स्वतः खर्च करावा लागतो. आणि जे दारू पिणारे जे अट्टल झालेले आहेत त्यांचं ते भागतं. मग थोडीशी प्रशंसा करणार, थोडंसं झाडावर चढवणार हरभराच्या, अशी सगळी सिस्टम आहे. मग ही लत लागते. माणूस काय होतो, दारुडा बनतो. आता या दारूपासून होणारे दुष्परिणाम याची माहिती घेऊ. सवय तर लागली. हे जे दारू पाजणारे असतात ना, हे लिमिटेड घेतात, स्वतःचा पैसा जाऊ देत नाही, दुसऱ्यांना फाडत असतात आणि दारूची मजा घेतात. तर अशा स्वभावाच्या माणसापासून दूर राहायचं. पैसा खर्च चांगल्या कामात करायचा. घरामध्ये आई वडिलांसाठी, आहे की नाही, भाऊ बहिणीसाठी खर्च करायचा. मित्रासोबत तुम्ही दारू पिताय, तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही, नुकसान होईल. का तर तुम्हाला ती हॅबिट होईल. त्यांनी केलेली प्रशंसा, त्यामुळं तुम्हाला आणखी त्याला पाजू वाटेल, आणखी तुम्ही पैसा खर्च करणार. तर या मार्गाला पैसा खर्च करण्याच्या ऐवजी घरातल्या मंडळींना, घरातल्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करायचा. घरातल्या मंडळींना काही वस्तू गिफ्ट देऊन खुश करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामुळं काय होईल, घरातली लोक आपल्याशी सुखी राहतात, आपल्यामुळे सुखी राहतात. तर मित्रांनो,
दारूचे फायदे आहेत. कुराणामध्ये एक आयत आहे, खम्र से फायदे हैं मगर नुकसान बहुत ज़्यादा है. इस्लाममध्ये शराब हराम आहे, निषिद्ध आहे. हराम म्हणजे निषिद्ध. हराम म्हणजे काय, निषिद्ध म्हणजे काय? ज्या गोष्टीपासून आत्म्याला, बुद्धीला, वरमनाला, अंतर्मनाला या जगी आणि परलोकी त्रास होईल अशी जी गोष्ट असते त्याला हराम म्हणतात, त्याला निषिद्ध म्हणतात. तर मनुष्याच्या बॉडीसाठी नशा हराम मानली गेली आहे, निषिद्ध मानली गेली आहे. परमेश्वराने सेटिंग करून ठेवली. परमेश्वराला सगळी आपल्या बॉडीची माहिती आहे ना, काय केल्यानंतर काय होतं. तर दारू पिल्यानंतर पहिल्यांदा काय करते दारू? लिव्हरच्या वरती जी एनर्जी असते, एनर्जी जे आपण अन्न खातो त्या अन्नापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते त्याला एनर्जी म्हणतात. ती एनर्जी दारू पिल्या कट होते. बघ आणि प्रथा आहे, दारू प्या आणि जेवण करा. पूर्वी कसं होतं, घोड्यावरून, उंटावरून प्रवास करून यायचे दूरवरून. अंग दुखायचं, घोड्याचं प्रवासानं अंग दुखतं. मग त्यावेळेला ते औषध बनवत होते. कुठलं? नशेचं, ज्याच्यामुळं बॉडी सुंद होते. थकलेला देहाला आराम मिळतो. त्यासाठी त्या नशेची निर्मिती झाली होती. पण या नशेच्या पदार्थाने जो फायदा होणार होता ते नुकसानमध्ये रूपांतर झालं. शरीराची एनर्जी जी वाढलेली असते त्या एनर्जीला संतुलनमध्ये ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते. नाहीतर ती एनर्जी शरीरात विकार बनवते, आजार निर्माण करते. तर एक फायदा फक्त होतोय दारूमुळं. काय होतोय? शरीराला जी जास्त एनर्जी मिळाली त्याला डिलेट करण्यासाठी, त्याला शमवण्यासाठी, त्याला बॅलन्समध्ये करण्यासाठी दारूचा उपयोग होतो. परंतु काही काळ गेल्यानंतर त्या नशेच्या पदार्थाचा चुकीचा वापर सुरू झाला. तो कसा? थकून आल्यानंतर जेवण वगैरे करून तासा 2 तासाने दारू पित होते. देहाला थोडा आराम होतो, झोपून जायचे.
आता कसं झालं, आधी प्या नंतर खावा. पूर्वी कसं होतं, आधी खावा नंतर प्या. मग ज्या वेळेला ही गोष्ट आली, कुठली, आधी प्या नंतर खावा, ही ज्या वेळेला गोष्ट लोकांनी जोपासली, फॉलो केलं त्याला, तिथून दारूचा दुष्परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरू झाला. जगामध्ये कोणतीही निर्मिती जी झालेली आहे ती परमेश्वराकडून झालेली आहे, परंतु त्या निर्मितीला का निर्माण केलं याची समज घेणं जरुरी आहे, गरजेचं आहे. जर गुंगीचं औषध न देता ऑपरेशन केलं तर किती त्रास होईल. तर गुंगीचं औषध दिलं आहे का ना, भूल दिली, मग ऑपरेशनला इझी झालं. पूर्वी तसं नव्हतं, बधीर नाहीतर बेहोश करायचं, डोक्यात काठी मारून नंतर ऑपरेशन करायचं. आता तसं नाही आहे. तर हे सुद्धा नशेचंच एक पदार्थ आहे, गुंगी येणं, बेहोश होणं. तर नशा ही निषिद्ध आहे. निषिद्ध म्हणजे काय सांगितलं, हराम. ज्याच्यामुळं हराम म्हणजे, निषिद्ध म्हणजे मनुष्य प्राण्याला जगण्यामध्ये ज्या गोष्टीपासून त्रास होईल, त्याच्या आत्म्याला, त्याच्या अंतर्मनाला, त्याच्या वरमनाला, त्याच्या बुद्धीला इहलोकी परलोकी त्रास होईल, यासाठी या जगामध्ये त्या गोष्टीला, त्या नशेला निषिद्ध मानलं गेलं, हराम मानलं गेलं. तर दारूमुळे होणारे पूर्वी फायदे होत होते, आता फक्त नुकसान होतोय, फायदा काहीच नाही. दारू पिताच एनर्जी डिलेट होते, डिलेट झाल्यानंतर संतुलन त्याचं बिघडतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, दारू पिल्यानंतर ज्या वेळेला नशा सुरू होते त्यावेळेला माणूस बुद्धिमांद्य होतो, विचार करण्याची शक्ती त्याची नष्ट होते, तो काहीही विचार करू शकत नाही. कोणत्या गोष्टीची, जी गोष्ट त्याच्या वर मनावर आली ती चांगली आहे का वाईट आहे त्याचा विचार करत नाही, नशेतली बुद्धी. तर वर मनावर ज्या गोष्टी येतात, चार लोक टाकतात, चार व्यक्ती टाकतात. एक एंजेल म्हणजे फरिश्ता म्हणजे ईशदूत, दुसरा पिशाच म्हणजे शैतान, चौथा मनुष्य आणि यक्ष, यक्ष म्हणजे जीन. चार लोक टाकतात वर मनावर शब्द. ते शब्द जर पिशाच्याने टाकले, पिशाच फक्त वाईट गोष्टी शिकवतो, आणि वाईट गोष्ट जर वर मनावर आली तर तो त्याला फॉलो करतो, त्याला कळतच नाही ना समोर, तेव्हा याचा इफेक्ट असा होईल तसा होईल. का तर तो नशेत रमलेला असतो, बुद्धी त्याची कंप्लीट, विचारशक्ती त्याची संपलेली असते, विचार करण्याची शक्ती संपलेली असते नशेमुळे. तर नशेचा धोका काय असतो, मी समजला. नशेचा धोका, वर मनावर आलेले शब्द त्याला तो सांभाळू शकत नाही.
वर मनावर आलेले चुकीचे शब्द तो त्याला कंट्रोल करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला चांगल्या गोष्टी बोलत राहिला त्याच्यासमोर, तर त्या चांगल्या गोष्टीचा इफेक्ट त्याच्या वर मनावर तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, दारू ही मुस्लिम समाजामध्ये हदीसमध्ये येतं, नशा ही वाईटाची जननी आहे, असे शब्द आहेत. उम्मुल खबाईस म्हणतात त्याला अरबीमध्ये, म्हणजे वाईटाची जननी. जननी म्हणजे काय? आई, जी जन्म देते. तर नवीन 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 वाईटाला जन्म देणारी म्हणजे कोण? दारू. नवीन नवीन गोष्टी वर मनावर येईल. क्राईम पेट्रोल बघा, नशेमधले सीन दाखवतात, त्यावेळेला वर मनावर काय काय गोष्टी टाकलेल्या असतात पिशाच्याने. याची जाण होईल तुम्हाला. क्राईमकडे जातोच जातो माणूस. क्वचित असे लोक आहेत ते वाचू शकतात. का तर ती माणसं जे गंजडी आहेत, जे दारुडे आहेत, स्वतःला दारूमध्ये वाहून घेतलंय, ते काहीच करू शकत नाही. सर्व शक्ती नष्ट झाली. तर अशा लोकांचं वेगळं. जे नवीन आहेत दारूमध्ये, ज्यांच्या ह्याच्यामध्ये मस्ती आहे. मस्ती म्हणजे एक ताकद आहे. त्या मस्तीचा जर आपण करेक्ट उपयोग केला तर खूप फायदे होतात जीवनात, आपल्याला सुद्धा आणि दुसऱ्याला सुद्धा. तर मस्ती करून दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं नाही. मस्तीमध्ये दुसऱ्यांना फायदा होईल असं वागायचं. तर ही चांगली गोष्ट आहे ना. मस्ती आली आहे, दुसऱ्याला फायदा होतोय, स्वतःला सुद्धा फायदा होतोय. मस्ती आली आहे, डान्स करायची. डान्स स्वतः करा, नाचा. नाचल्यामुळं काय होईल? शरीरामध्ये हालचाल निर्माण होईल, आहे की नाही? हालचाल निर्माण झाल्यामुळे आरोग्याकडे शरीर जाईल. तर असं हे रहस्य आहे. कोणत्याही गोष्टीला वाईट समजायचं नसतं. कोणतीही गोष्ट वाईट नसते. त्या गोष्टीपासून केलेली गोष्ट, वाईट गोष्ट वाईट असते. आता टी व्ही वाईट दाखवतोय, मोबाईल वाईट दाखवतोय, म्हणून का मी मोबाईलला वाईट बोलू? तुम्ही जे पाहता ते वाईट आहे. जे वाईट पाहता ते वाईट आहे. तुम्ही जे चांगलं पाहता ते वाईट कुठं आहे? मग मोबाईल वाईट कुठं होणार? मोबाईल वाईट नाही. जसं की मी एरोप्लेनमध्ये जाऊन अमेरिकेला व्यभिचार करून येतोय आणि एक विमानामध्ये जाऊन मक्का मदिनाला जाऊन येतोय, आहे का नाही? म्हणून काय एरोप्लेन हराम आहे का? तर कोणतीही गोष्ट हराम नसते. त्या गोष्टीला घेऊन वाईटमध्ये वापरणे
ते वाईट कर्म आहे. ते वाईट कर्म वाईट आहे. कुठलीही निर्मिती वाईट नसते. वाईट काय असते? कर्म असते, आचरण असतं, अंमल असतं. चांगलं आचरण करायचं, चांगल्यानं चांगलं होतं, वाईटानं वाईट होतं. तर मित्रांनो, आपण ऐकूया हे गीत, ज्याच्यामध्ये ऊर पेटू शकतं. जे दारूमध्ये गुंतलेले आहेत, ज्यांना नकोसं झालंय, त्यांनी परमेश्वराला मागावं. अवश्य दूर होतील दारूपासून. चला सुरू करूया आपण गीत. आकाश पल्याड दडलाय त्योर, एक हाय त्योच तुला देणार, मला देणार, मला तुला, तुला मला, मला देणार. देवाचं रे देवरी हाय घर, ओरी हुई नैर त्याची हुर हुर, रंगमणी भरलार अंगी येई झिंग, जिथं जिथं जाईन मिर तिथं त्योच संग, तिथं त्योच संग, मला देणार देवाचं वरी हाय घर. देव जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण अंतर मनाला होत असते. देव हा शब्द संस्कृत, देव म्हणजे देणारा. देवाणघेवाण या शब्दातून हा संस्कृत शब्द आला आहे. यालाच अरबीमध्ये रज्जाक म्हणतात. रज्जाक म्हणजे रिस्क देणेवाला, रिस्क म्हणजे गरज आहे ना. देव म्हणजे गरज देणारा, रज्जाक म्हणजे गरज देणारा आहे की. तर देव पक्षी आहेत, देव प्राणी आहे, देव मनुष्य आहे की नाही. देतो ना एकमेकांना, पण प्रथम जो देतो तो आकाशाच्या पलीकडे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते, तो सर्वस्वी, तो सर्व जमीन आकाशातल्या निर्मितीचा निर्माता, त्याच्याकडे लक्ष आकाशाच्या पलीकडे. आता सर्व दारू पिणाऱ्या मंडळींनी या शब्दाकडे लक्ष द्यावं. खूप काही घेण्यासारखं आहे या गाण्यामध्ये. एक थोडीशी झलक दाखवतोय. दारूनं कुणाचं चांगलं झालं नाही. दारूनं फक्त नुकसान होतं. दारूनं फक्त थोड्या वेळेपुरती मजा येते, नंतर आयुष्यभर दुःख 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 येते. तर दारूने काय केलं, काय करू शकते, या शब्दामध्ये आहेत. घात केल्या ती दारू जुगाराना, नास झाल्या ती समधी घराना, मन पेटल्या ती लई दुःखान, देवा तू देर मन आवरण, सांग भलर आता होऊ दे, तुझ्या नावानं सुख घेऊ दे. हाक मारी जीव सारी, का तू दूर दूर, मला देणार देवाचर वरी हाय घर, उरी हुई लईर त्याची हुर हुर, रंगमणी
भरलार अंगी येई झिंग, जिथं जिथं जाईन मिर तिथं त्योच चांग, तिथं त्योच चांग, मला देणार देवाचर वरी हाय घर. तर दारू फायद्यातली नसून आत्ता सध्या नुकसानातली झालेली आहे. तर दारूनं कधी कुणाचं चांगलं झालं नाही. दारू ही सदैव वाईट होती आणि सदैव वाईट राहील यात शंका नाही. दारूमुळं कुणाचं भलं झालं आहे आतापर्यंत मी तर पाहिलं नाही, ऐकलं नाही आणि विचारसुद्धा केला नाही. किंवा ह्याचं चांगलं झालं असेल, होऊ शकत नाही. का तर नुकसान जास्त आहेत. आता सध्या फायदे होत होते, आता सध्या ते फायदे गायब झाले. पूर्वी होत होते. तर मित्रांनो, लक्ष आकाशाच्या पलीकडे द्या आणि त्या परमेश्वराला मागा ज्याने सर्व निर्मितीची निर्मिती केली, सर्व जीवांची निर्मिती केली, सर्व वस्तूंची निर्मिती. त्याला मागा, तो आकाशाच्या पलीकडे त्याची जाण आणि होतो. तर गाईज, आज एवढंच. उद्या नवीन गाणं घेऊन येतो. तर नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम अँड खुदा हाफिज अँड गुड बाय.